नमस्कार. आपल्याला तर सध्या माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गोवराचा प्रादुर्भाव जरा जास्तच झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याची काळजी वाटते आणि ही गोवराची साथ कशी आटोक्यात आणायची हे आपण आज बघणार आहोत. तर गोवर म्हणजे काय? गोवर हा अति सूक्ष्म व्हायरसमुळे की जो RNA व्हायरस असतो या व्हायरसमुळे होणारा आजार आहे. प्रामुख्याने हा आजार लहान मुलांमध्ये म्हणजे 5 वर्षाच्या खालील मुलांमध्ये आढळतो, पण क्वचित प्रसंगी तो मोठ्या मुलांमध्येही आढळतो आणि या गोवरामुळे कित्येकदा लहान मुलांना त्याचे कॉम्प्लिकेशन्स होऊन अतिशय जास्त प्रकारचा आजार आणि कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. व्हायरस शरीरात कसा जातो तर तो आपल्या श्वासावाटे म्हणजे ज्याला आपण म्हणूयात रेस्पिरेटरी व्हायरस असतो आणि तो दुसऱ्या बाळाने जर श्वासोच्छ्वास केला असेल, त्याला गोवर झाला असेल आणि आपण त्या खोलीत असलो तर ते आपल्या बाळाच्या थुंकी वाटे, नाकाच्या स्रावामुळे आणि खोकल्या वाटे ते सगळे विषाणू आजूबाजूला पसरलेले असतात आणि ते बाळाच्या नाकातोंडात गेल्यानंतर आणि जर बाळाला गोवराची लस दिली नसेल तर त्या बाळाला साधारण 8 ते 10 दिवसानंतर व्हायरस गेल्यानंतर बाळाला गोवराची लक्षणं दिसायला लागतात. तर बाळाला सुरुवातीला ताप यायला लागतो, त्याचं नाक व्हायला लागतं, त्याचे डोळे खूप लाल होतात, डोळ्यातून पाणी यायला लागतं, बाळाला खूप खोकला येतो आणि एक साधारण 3 दिवसांनी जर बाळाला आपण त्याच्या तोंडाच्या आतमध्ये पाहिलं तर दाताच्या मागच्या बाजूला असं गालामध्ये बाळाला एक पांढरा स्पॉट आलेला असतो आणि त्या पांढऱ्या स्पॉटच्या भोवती लाल लाल अशी जागा असते, ज्याला आपण म्हणूया कॉप्रिक स्पॉट. आणि तो जर आपल्याला दिसला तर आपल्याला नक्की समजतं की या बाळाला गोवर येणार आहे. पण मी तर सांगेन की आपण बाळाला गोवरी चेहराच झालाय असं म्हणूया, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मीजली फेस. मीजली फेस म्हणजे कसं खूप डोळे वाहत आहेत, डोळ्याचे किलकिले करतोय, त्याला डोळे उघडायला त्रास होतोय, ज्याला इंग्लिशमध्ये फोटोफोबिया म्हणतात, नाक गळतंय, खूप खोकला येतोय की धरूनच चालावं आणि आजूबाजूला गोवराची साथ आहे तर आपण धरून चालावं की या बाळाला गोवर होणार आहे आणि त्याला अर्थात लसीकरण झालं नसेल तर. आणि मग 3 दिवसानंतर बाळाच्या अंगावर रॅश किंवा लाल रंगाचं पुरळ येतं. ते कुठून यायला लागतं पहिल्यांदा तर रॅश सगळ्यात पहिल्यांदा कानाच्या मागे येते, मग चेहऱ्यावरती येते, त्यामुळे सबंध चेहरा लाल दिसतो आणि बारीक 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 घामोळ्यासारखं जसं पुरळ असतं तसं येतं. फोड येत नाही पण असं पुरळ येतं लाल रंगाचं आणि मग चेहऱ्यावरून ते बाळाच्या मानेवर जातं, मानेवरून खाली छातीवर, छातीवरून पोटावर आणि असं 44 ते 48 तासामध्ये ते बाळाच्या पायापर्यंत ती रॅश जाते. जेव्हा रॅश पायावर येते तेव्हा ती चेहऱ्यावरची रॅश किंवा ते पुरळ गेलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाचं ती रॅश जेव्हा संपते म्हणजे पायावरती येते तेव्हा त्याच्यानंतर 2 दिवसांनी बाळाची सगळी त्वचा जी असते ती अशी कोंड्यासारखी निघून जाते, ज्याला आपण पीलिंग ऑफ द स्किन म्हणतो इंग्लिशमध्ये. तो बाळाला असा कोंडा पडतो आणि त्याची सबंध त्वचा अशी ब्राऊन रंगाची किंवा राखाडी रंगाची, तपकिरी रंगाची झालेली असते आणि मग 3-4 दिवसानंतर बाळाचा रोग कमी होतो. पण हे सगळं होत असताना बाळाला कधी कधी त्याच्यामधून काही कॉम्प्लिकेशन्स होण्याची सुद्धा संभावना असते आणि कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात? बाळाला न्यूमोनिया होऊ शकतो, त्याचा कान फुटू शकतो, त्याला एन्सेफलायटिस म्हणजे मेंदूदाह होऊ शकतो, त्याला कुपोषण होऊ शकतं, त्याच्या न्यूमोनिया नंतर तो आणखीन बळावून ब्रॉन्कोन्युमोनिया आणि एम्फायमा न्यूमोनियाचे एक प्रकार की ज्याच्यामध्ये छातीत पाणी होणं, पू होणं असं होऊ शकतं, त्याला TBचा आजार त्याचा वाढू शकतो, डायरिया होऊ शकतो, सगळ्यात महत्वाचं त्याला जुलाब झाल्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं आणि कित्येक वेळेला गोवरानंतर 1 वर्ष 2 वर्षांनी एक मेंदूचा दाह होतो, ज्याला आम्ही म्हणतो सबअक्यूट स्क्लेरोसिस प्लॅन एन्सेफलायटिस. असा कॉम्प्लिकेशनचा अतिशय वाईट तऱ्हेचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला होऊन बाळांचा त्याच्यामध्ये मृत्यू देखील ओढावतो. त्यामुळे आपल्याला काळजी काय आहे की हे सगळं आपल्याला टाळायचंय आणि हे आपण कसं टाळणार आहोत तेच आपण बघतोय. सगळ्यात महत्वाचं टाळायचं म्हणजे बाळाचा आपल्या आहार एकदम चांगला ठेवायचा. तो जन्मजात बालकाला पहिले 6 महिने निव्वळ स्तनपान, 6 महिन्यानंतर चांगल्या तऱ्हेचं आपण बाळाला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग म्हणजे त्याला पूरक आहार द्यायचा. तो आपण असा द्यायचा की 4 प्रकारचे फूड ग्रुप, 4 रंगाचे आणि 4 वेळा
स्तनपाना देखील त्याच्या सकट आपण हे बाळाला द्यायचे. त्यांनी बाळ आपलं कुपोषणात जाणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण बघितलं पाहिजे आपल्या बाळाला कुपोषण नाही ना, आणि त्याच्यासाठी बाळाचं वजन आणि उंची आपण कायम मोजली पाहिजे. आपण तरी मोजली पाहिजे किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन आपल्या अंगणवाडी सेविकेकडून ती मोजून घेतली पाहिजे. कुठल्याही हेल्थ फॅसिलिटीला जाऊ शकता, अगदी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये देखील आपण ही उंची आणि वजन बाळाचं मोजू शकतो. तुम्ही असं म्हणाल की हे केल्यानंतर काय करायचं, तर चुकून बाळाला जर कुपोषण आहे असं आपल्याला आढळलं, म्हणजे बाळ जर टू किंवा मू म्हणजे सिव्हिअर अंडरवेट किंवा मॉडरेट अंडरवेट असेल, किंवा बाळ स्टॅन किंवा मॅन म्हणजे सिव्हिअर अक्यूट मॅलन्यूट्रिशन किंवा मॉडरेट अक्यूट मॅलन्यूट्रिशन असेल, तर आपल्याला तात्काळ त्याच्यावरती उपचार करण्याची जरूर आहे. तर आपण अंगणवाडीमध्ये अशा बाळाला आपण नेलेलं आहे आणि ते जर टू किंवा मूचं बाळ असेल, म्हणजे त्याचं वजन खूप कमी असेल, तर आपल्याला तिथे टेक होम रॅशन मिळतं आणि ते आपल्याला डबल टेक होम रॅशन मिळणार आहे, जे की आपण आपल्या बाळाला द्यायचं आहे. म्हणजे जर स्टॅन किंवा मॅनचं बाळ असेल तर आपल्याला ताबडतोब त्या बाळाला इलाज केलेच पाहिजे. त्यामुळे त्या बाळाला अंगणवाडी सेविकेकडे घेऊन जायचं किंवा दुसऱ्या कुठल्याही हेल्थ फॅसिलिटीमध्ये जायचं. आणि जर बाळाला नुसतं स्टॅन असेल तर तुमच्या बाळाला EDNF म्हणजे एनर्जी डेन्स न्यूट्रिशन फूड ते आपल्याला देता येतं. EDNF ची पॅकेट्स असतात आणि ती तुम्हाला मिळू शकतात. किंवा ते जर शक्य नसेल तर बाळाला चांगल्या प्रकारचा आहार म्हणजे आपण काय देऊ शकतो, तर उकडलेलं अंड, शेंगदाण्याचा गूळ असलेला लाडू किंवा रव्याचा चांगला तुपामध्ये केलेला शिरा, अशा प्रकारचे अनेक पदार्थ आणि त्याच्याबरोबर आपलं रोजचं जेवण जसं की वरण भात आहे मऊ केलेला त्याच्यावर तूप घालून, हिरवे पालेभाज्या वगैरे असं सगळं आपण बाळाला देऊ शकतो. पण महत्वाचं काय आहे, मुळात आपल्याला बाळाचं वजन आणि उंची बघितली पाहिजे, घरी तरी बघितली पाहिजे किंवा आपल्याला हेल्थ फॅसिलिटीमध्ये नेऊन बघावी. आणि मी तर सांगेन की हे अतिशय जरुरीचं आहे की तुमचं बाळ सुदृढ आहे का नाही बघितलं. आता समजा बाळ सुदृढ आहे पण आजूबाजूला गोवराची साथ आली आहे, अशा वेळेला तुम्ही काय कराल, तर बाळाला ज्या भागात गोवराची मुलं आपल्याला दिसून येत आहेत किंवा ज्यांना समजा शेजारच्या मुलाला गोवराची लक्षण आहे, तर आपलं बाळ तिकडे गेलं नाही पाहिजे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाळाला आपल्याला गोवराची लस दिली पाहिजे. गोवराची लस ही अतिशय सुरक्षित असते आणि ती आपण बाळाला 9व्या महिन्यामध्ये नेहमी देतो आणि 9व्या महिन्यात एक डोस देतो आणि 15व्या महिन्यात किंवा 15 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत दुसरा डोस देतो. हे दोन्ही डोस दिलेले असतील तर बाळाला 90 ते 95% संरक्षण मिळतं आणि त्यामुळे बाळाला गोवराचा धोका कमी होतो. लस दिल्यानंतर समजा जरी बाळाला गोवर आला चुकून तर तो अतिशय सौम्य स्वरूपाचा असतो. त्यामुळे मी असं म्हणेन की सर्व बाळांना लस दिलीच पाहिजे. आणखी आपण काय केलं पाहिजे, तर 6 महिन्याचं बाळ जेव्हा झालेलं असेल आणि तुमच्या भागात समजा जर उद्रेक झाला असेल, म्हणजे काय की तिथे 5 केसेस गोवराच्या झाल्या असतील तुमच्या भागामध्ये किंवा क्वचित प्रसंगी एखादा मृत्यू ओढवला असेल बाळाचा, तर आपण ठरायचं की आपण अतिशय जोखीमग्रस्त भागात आहोत आणि मग अशा मुलांना 9व्या महिन्यापासूनच तुम्ही 6 ते 9 महिन्याला एक 0 डोस आपण गोवरचा द्यायचा आहे, म्हणजे गोवरची लस द्यायची. आणि दुसरं 9 महिन्यापासून 5 वर्षाच्या बाळांना आपण एक अधिक डोस द्यायचा आहे. तर समजा तुमच्या बाळाला 9 महिन्याचं तुम्ही गोवराची लस दिलेली आहे आणि 1 महिना झालेला आहे, ते बाळाचा 10 महिन्याचं झालंय, तर त्याला तुम्ही लागली अधिक डोस साठी म्हणजे अधिकच्या इंजेक्शन साठी तुम्ही त्याला घेऊन जायचं. अंतर 2 डोस मध्ये 1 महिन्याचं असलं पाहिजे. तो आपल्याला हे अशा तऱ्हेने लसीकरण करायचे. तो सगळ्यात पहिला मार्ग काय आहे की आपल्या बाळाला तुम्ही संरक्षण करायला चांगला आहार आणि तुम्ही सगळं चांगलं त्याला खायला वगैरे देणार आहात. ते कुपोषित बाळ नको, कारण बाळ जर कुपोषित असेल तर त्याला गोवराचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि गोवर झाल्यानंतर त्याला आणखी कुपोषण वाढतं. त्यामुळे त्याची अशी एक साखळी तयार होते की आधी कुपोषण आहे म्हणून गोवर होण्याची संभावना जास्त, त्याच्यात ते गोवराच्या बाळाच्या सान्निध्यात आलं तर ती साथ आणखी पसरेल आणि आणखी बाळाला कुपोषण होईल आणि त्यामुळे त्याला मृत्यूचा धोका आणि कॉम्प्लिकेशन होण्याचा धोका असतो. दुसरं काय कराल, बाळाचं चांगलं लसीकरण बघाल. आणखी काय बघाल तुम्ही, तर बाळाला अजीवनसत्वाचा डोस देणं. कारण अजीवनसत्वाचा डोस दिला की जर गोवर झाला बाळाला तर तो कमी स्वरूपाचा होतो आणि गोवरामुळे अजीवनसत्वाचा अभाव शरीरात होत असतो. त्यामुळे
6 महिन्याच्या वरच्या बाळांना तुम्ही 1 लाख गोवराच्या अजीवनसत्वाच्या डोसचा तुम्ही मात्रा द्यायची असते आणि 1 वर्षाच्या नंतर 2 लाख युनिट्सची मात्रा अजीवनसत्वाची द्यायची असते. त्याच्यामुळे गोवराचा प्रसार होणं, गोवराची कॉम्प्लिकेशन्स वाढणं आणि एकूण गोवराची सिव्हिअरिटी होणं हे सगळं आपल्याला कमी दिसून येतं. आपल्या राज्यामध्ये बाय अॅन्युअल व्हायटॅमिन ए सप्लिमेंटेशन म्हणजे काय, वर्षातून 2दा अजीवनसत्व सर्व बालकांना देण्यात येतं 5 वर्षाखाली. तर मला वाटतं त्या संधीचा आपण पुरेपूर लाभ घ्यायला पाहिजे आणि आपल्या बाळाला अजीवनसत्वाचा डोस दिला पाहिजे.